श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार. मग उद्या आपल्याला माता लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे. मग कशा पद्धतीने स्वागत करायचे आहे मग हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच नैवेद्य कोणता दाखवायचा याबद्दल सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, उद्या वार गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवारचे व्रत. मग आता उद्या माता लक्ष्मीचे आपल्याला स्वागत कशा पद्धतीने करायचे तर उद्या बघा, आपण अगदी प्रत्येकच गुरुवारी आपण हळदीचे लेपन उंबरट्याला करतोच, उद्या देखील करणार आहोत. मग आता माता लक्ष्मीचे स्वागत करायचे म्हणजे आता पूजा मांडणी तुम्ही सकाळी करता की दुपारी करता की संध्याकाळी करता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ना, तेव्हा अगदी आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला आपण कसं बघा माता लक्ष्मीचे पावलं काढतो हळदी कुंकवानं, तसेच गौरी आगमनाच्या वेळेस देखील बघा हे पावलं काढले जातात हळदी आणि कुंकवाने. त्या पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीची ही जी पावलं आहेत ते आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे तिथून ते पावलं काढत यायचं. तर जिथं तुम्ही पूजा मांडणार आहात तिथपर्यंत आपल्याला हे हळदी आणि कुंकवानं माता लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे. हा एक झाला देवीच्या स्वागताचा समजा एक. आणि बघा, खरंच खूप जल्लोषात खूप म्हणजे सजावट करून लक्ष्मीचं स्वागत केलं जातं बरं, आणि ते छान पण वाटतं, प्रसन्न पण वाटतं. मग आता हे लक्ष्मीचे पावलं एक काढायचे. मग आता तुम्ही जेव्हा पूजा करताल तेव्हा काढायचे बरं. अगदी तुम्ही मग सकाळी नुसती पूजा मांडणी केली आणि संध्याकाळी कहाणी वाचली, आरती केली तरी देखील चालतं, पण पावलं मात्र मग सकाळीच काढायचे. आता तुम्ही पूजा करताना परत आपल्याला दिवा देखील एका ठिकाणी लावायचा आहे. मग तुम्ही अगदी दुपारी पूजा करत असताल तरी देखील दिवा लावा, सकाळी पूजा करत असताल तरी देखील दिवा लावा. आता दिवा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यामध्ये फुलवात घ्यायची, 2 फुलवाती घ्यायच्या, गाईचं तूप घ्यायचं आणि त्यामध्ये बघा आपल्याला अखंड फुलांच्या 2 लवंगा आणि 2 वेलचे टाकायचे आहे. आणि हा जो दिवा आहे तो आपल्या घराच्या बाहेरून आपण घरामध्ये येत होत ना, तेव्हा जी आपली उजवी साईड असते ना, आपला उजवा हात, त्या उजव्या हाताला हा दिवा लावायचा आहे. मग आता तुम्ही दुपारी पूजेची मांडणी केली, दुपारी देखील दिवा लावा, सायंकाळी देखील दिवा लावा, सकाळी पूजेची मांडणी केली मग तुम्ही सकाळी देखील दिवा लावा आणि संध्याकाळी देखील दिवा लावा. अशा प्रकारे बघा आपल्याला उद्या दिवा लावायचा आहे. मग आता सकाळी आपण त्याच्यामध्ये विलायची टाकली, तसेच लवंगा टाकल्यात, मग संध्याकाळी दुसऱ्या टाका, त्या बदलाव्या लागतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा, माता लक्ष्मीला लवंगा आणि वेलची खूप प्रिय आहे. तसेच आता आपण हे व्रत करतो, मग आपण सगळा सागर संगीत आपला स्वयंपाक असतोच अगदी. पण मग आपण कधी कधी काय होतं, प्रसादासाठी आपण गोडाचा पदार्थ जो आहे ना तो आपण बाहेरून आणतो. मग असं करू नका. आता जेव्हा केव्हा आपल्याला समजा प्रसाद करायचा आहे, अगदी आपण बनवतोच गोडाचं काहीतरी, पण त्यामध्ये शक्यतो मखाण्याची खीर बनवण्याचा प्रयत्न करा, देवीला खूप प्रिय आहे. किंवा मग खीर नाही बनवणं झाली तर अगदी मखाने ठेवले तरी देखील चालतील. बघा, देवीचं हे नाव आहे, खाणारे तर आपणच आहोत, पण तसेच ड्रायफ्रुट्स असेल तुमच्याकडे, केशर तर तुम्ही अगदी तांदळाची खीर बनवली त्यात केशर घालण्याचा प्रयत्न करा, शेवयाची खीर बनवू शकता, तसेच रव्याची खीर बनवली तरी देखील चालेल. पण मग खीर बनवण्याचा नक्कीच अगदी 4ही गुरुवार आपल्याला याचप्रमाणे माता लक्ष्मीचे स्वागत जे आहे ते करायचे आहे. तसेच नैवेद्याला देखील आपल्याला हाच जो काही गोडाचा पदार्थ आहे, खीरा, जी शेवयाची खीर असेल तसेच रव्याची खीर असेल, हेच आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच बघा, आता उद्या आपल्याला गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये 5 ठिकाणी स्वास्तिक काढायचे आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं, आता हे स्वास्तिक ना तुम्ही कधीही काढू शकतात. बघा, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये ऐकताल तसं कळलंच. आपण सकाळी जेव्हा उंबरट्याचं हळदीचं लेपन करणार आहोत तेव्हा आपण दरवाजा देखील पुसतो, मग तिथं स्वास्तिक काढणार, ते झालं एक. तसेच देवपूजा करत असताना देवघर देखील आपण पुसत असतो, मग तिथं जे आपले देवघराचं जे पाठीमागचं आहे ना, समजा थोडक्यात भिंत म्हणा किंवा देवघरात काढता येत असेल तिथं काढा, किंवा
देवघराच्या पाठीमागच्या भिंतीवर काढा. ते झालं दुसरं स्वस्तिक. तिसरं स्वस्तिक आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे. किचनमध्ये तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे काढा. चौथं स्वस्तिक तिजोरीमध्ये काढायचं आहे. आणि 5वं स्वस्तिक जे काढायचं आहे ते मात्र तुम्ही जेव्हा या मार्गशीर्ष महिन्यातील माता लक्ष्मीच्या गुरुवारच्या पूजेची मांडणी करणार आहात तेव्हा आपल्याला जिथे तुम्ही चौरंग किंवा पाठ मांडणार असताल त्याखाली आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. अगोदर ते स्वस्तिक काढायचं, त्या स्वस्तिकची पूजा करायची आणि त्यानंतरच पूजा मांडणी करायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने बघा. आणि सेवा जर म्हणताल तर जिथे भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा होते तिथे माता लक्ष्मी असतेच. आणि बघा, ज्या घरामध्ये आई, मुलगी, सून अगदी सुखी, आनंदी, समाधानी आहेत तिथे माता लक्ष्मी असतेच. त्यामुळे बघा, आपण जसं आपल्या सुनेचं, आपली समजा एका आईचं असतं बघा, माझी मुलगी येणार आहे, मग मला हे करायचंय, मला ते करायचंय, त्याच पद्धतीने आपल्याला लक्ष्मीचं देखील स्वागत करायचं आहे. त्यामुळे आणि उंबरट्याचं हळदीचं लेपन तर अगदी आपण प्रत्येक गुरुवारी करतोच. पण जर तुम्हाला शक्य होत असेल तर त्या हळदीमध्ये कापराची एक वडी कुस्करून टाकण्याचा प्रयत्न करा. किंवा मग आपण जेव्हा ते हळदीचं लेपनासाठी आपण हळद मिक्स करतो त्याच्यामध्ये थोडंसं असेल तर समजा गुलाबजेल ते टाकतो, तर मग त्याऐवजी गुलाबजेल टाकताना देखील थोडंसं अत्तरचा 1 किंवा 2 थेंब टाकण्याचा प्रयत्न करा. माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. माता लक्ष्मीला जेवढ्या सेवा प्रिय आहेत तेवढ्या सेवा आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा. आणि हे स्वस्तिक तसेच हे उपवासाची जे काही आपण गोडाचा नैवेद्य बनवणार आहोत हे सगळं आपल्याला अगदी या मार्गशीर्ष महिन्यातील 4ही गुरुवारी करायचं आहे. तर अशा प्रकारे बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.